अरुणिमा सिन्हा अतिशय वाईट पद्धतीने पाय गमवावा लागला जेव्हा दरोडेखोर रेल्वेत घुसले आणि जे काही तुमच्याजवळ आहे ऐवज वगैरे मौल्यवान वस्तू ते सगळे द्या म्हणाले. पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या जवळचे पैसे दागिने सगळे काढून दिले. पण ही तेव्हा दरोडेखोरांनी प्रयत्न केला, हिनं प्रत्युत्तर दिलं, प्रतिकार केला. पण म्हणतात ना, चांगली माणसं बघतात, मदतीला पुढे येतील याची गॅरंटी नाही. सगळेजण बघत होते हे काय चाललं, पण कुणीही पुढे येऊन तिला मदत करण्यासाठी किंवा या दरोडेखोरांना विरोध करण्यासाठी अजिबात प्रयत्न केला नाही. परिणाम हा झाला की त्या लोकांनी तिला ढकलून दिलं रेल्वेच्या त्या स्थानकावर, पाय तुटलेल्या अवस्थेमध्ये, रक्तबंबाळ रक्त वाहत आहे, त्या रक्तामध्ये घुशी खेळतात हे पण तिला जाणवत आहे. तशा अवस्थेत ती रात्रभर पडून राहिली. दुसऱ्या दिवशी कुठेतरी अगोदर रुग्णालयामध्ये तिला प्राथमिक आरोग्य सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. तिला एम्स मध्ये नेण्यात आलं आणि एम्स मध्ये जेव्हा ती पोहोचली तेव्हा तिच्या हेही लक्षात आलं की एवढं सगळं तिनं केलंय, तिच्या शौर्याचं कौतुक करण्याच्या ऐवजी तिच्यावर उलट बातम्या लिहिल्या जात आहे की हिनं तिकीट काढलं नाही म्हणून त्याच्या भीतीने हिनं स्वतःच उडी मारली आणि म्हणून तिचा पाय तुटला गेला. हे सगळं म्हणजे शरीराच्या वेदनांपेक्षा मनाच्या वेदना केवढ्या जबरदस्त असतात सरकारांचं आहे. आणि ती पहिली दिव्यांग व्यक्ती ठरली जिनं एव्हरेस्ट सर केलं. अरुणिमा सिन्हा. सगळं तिच्याबद्दल वाईट घडलं होतं, कोणी मदतीला आलं नव्हतं, दरोडेखोरांमुळे अशा रीतीने तिला पाय गमवावा लागला होता. पण परिस्थितीला उत्तर देणं तिचं असं होतं. हे सगळं होत असताना आपल्याला आणखी काही गोष्टी बघाव्या लागतील की डेव्हिड गॉगिन्स परिस्थितीला उत्तर देण्याची सुरुवातीची पद्धत चुकीची होती, पण नंतर आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट आला आणि त्या टर्निंग पॉइंटचा त्यांनी अगदी मस्त पद्धतीने उपयोग करून घेतला. डिसिप्लिन म्हणजे काय असतं? इथे येण्याच्या अगोदर सेंट्रल लायब्ररीचा उल्लेख झाला होता आपल्या मध्यंतरी बोलण्यामध्ये. तिथे काही जणांनी इंटरव्ह्यू घेतले, तुमच्यासारखे छोटे छोटे विद्यार्थी होते, अमृतकर सरांनी ते अरेंज केलेलं होतं. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी डिसिप्लिन बद्दल सांगत होते. डिसिप्लिन काय असतं? मोटिवेशन काय करतं माहितीये का? म्हणजे थोडक्यात मी इथे उभं राहून काय करत आहे आणि डिसिप्लिन चालत नाही, ती थोड्या थोड्या अंतराने लगेच बंदच पडत जाते किंवा चालूच शकत नाही. मोटिवेशन माझ्या दृष्टिकोनातून फर्स्ट गिअर आहे, जे फक्त तुमची गाडी सुरू करत आहे, पण पुढचे सगळे तुम्हाला गिअर टाकण्यासाठी फक्त आणि फक्त डिसिप्लिनच महत्वाची असते. आणि डिसिप्लिन कशी असते सांगू? या डेव्हिड गॉगिन्सचीच जी डिसिप्लिन पाळली आणि म्हणून तो द टफेस्ट मॅन इन द वर्ल्ड ठरला. त्याची डिसिप्लिन अशी होती, त्यांनी त्या दिवशी जस्ट एक उदाहरण देते, अशी उदाहरण त्याच्या आयुष्यातले खूप सारे आहेत. त्याला त्या दिवशी त्याच्या वर्कआउट मध्ये 112 पुलअप्स करायचे होते. आपलं एक मन आणि दुसरं मन आपल्याला नेहमीच काही सांगत असतं. आपलं एक मन असतं त्याला कम्फर्ट झोन मध्ये राहायचं असतं आणि दुसरं मन असतं जे सतसत विवेक बुद्धीला स्मरून सगळं सांगत असतं की नाही हे चूक आहे, नाही हे ते. आणि अशा परिस्थितीमध्ये जे मन ओव्हर पॉवर ठरेल त्याचा विजय झालेला असणार आहे. सो 112 पुलअप्स करायचं त्यांना ठरवलेलं होतं. त्याच्या वर्कआउट प्लॅन मध्ये मेहनत घेत आहोतच ना, एक पुलअप नाही केलं म्हणून काय झालं? त्या क्षणी त्या कम्फर्ट झोन मधल्या मनावर त्या मनाचा विजय झाला आणि एक पुलअप कमी करून तो घरी गेला. पण त्याचं सतसत विवेक बुद्धीचं मन सतत त्याला जाणीव करून देत होतं, तू डिसिप्लिन मोडली आहेस, तू जे ठरवलं होतं ते तू मोडलेलं आहेस. घरी गेला खरा, पण इतका बेचैन झाला आणि आता त्याने ठरवलं की या कम्फर्ट झोन मध्ये राहू इच्छिणाऱ्या मनाला अशी शिक्षा करायची की ते पुन्हा वर आलंच नाही पाहिजे. त्याचा पुलअप करायचा फक्त एक राहिला होता. हा पठ्ठ्या गेल्या पावली परत जिम मध्ये आला आणि आता त्या मनाला अद्दल घडवायची म्हणून पुन्हा एकदा पहिल्यापासून तर 1, 2, 3 पासून तर ते पूर्णच्या पूर्ण 112 पुलअप्स त्यानं केले. मिस किती केला होता? फक्त एक पुलअप मिस केला होता. डिसिप्लिन म्हणून त्यानं पूर्णच्या पूर्ण 112 पुलअप्स पुन्हा एकदा केले. आणि लक्षात घ्या, मी जे हे सांगते ना की 24 तासामध्ये 4 सिंपल याच्यामध्ये वाक्यामध्ये सांगितलं ना की आणि 3 महिन्यामध्ये तो 50 किलो कमी करून पुन्हा रिक्रुटमेंट अधिकाऱ्यांच्या समोर आला. मी वाक्य एकच म्हटलंय
पण 50 किलो 3 महिन्यामध्ये कमी करणं खरंच इतकं सोपं होतं का? तेही सगळं जाणून घेतलं पाहिजे. ही सगळी त्याने जी मेहनत केली, खरोखर 3 महिन्यात 50 किलोचे केलं. खरोखर मला डिसिप्लिन राहायचं आहे, हेल्थ मला कम्प्लीट करायचाच आहे, कारण हे मी स्वतःला दिलेलं कमिटमेंट आहे. हे सगळं जे होतं त्याची डिसिप्लिन ही अशा पद्धतीची होती, म्हणून ते तो करू शकत होता. प्रत्येक गोष्ट ती करू शकत होता जी त्याला ठरवलेली त्याने असायची. हाच डेव्हिड गॉगिन्स असंही सांगतो, त्यानं स्वतःच्या अनुभवांवरून ते सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की आपण कम्प्लिटली एक्झॉस्ट झालोय, मेंटली एक्झॉस्ट झालो आहोत, शारीरिक दृष्ट्या एक्झॉस्ट झालेलो आहोत, तेव्हा सुद्धा आपण आपल्यातलं पोटेन्शियल फक्त 40% इतकंच वापरलेलं असतं. आणखी 60% पोटेन्शियल आपल्यात शिल्लक असतं, जे आपण ह्या सत्सद विवेक असणाऱ्या मनाला जर व्यवस्थित ओव्हरपॉवर केलं, कम्फर्ट झोन मध्ये राहणाऱ्या मनाला दाबून टाकू शकलो, तर डेफिनेटली आपलं 60% सुद्धा आपण बाहेर काढू शकतो. त्याच्यावर प्रेम करणारं, त्याच्या आयुष्यात काही चांगलं झालं तर टाळ्या वाजवणारं, किंवा नाही झालं तर त्याला दिलासा म्हणून त्याच्या खांद्यावरून हात फिरवणारं कोणीही नव्हतं. जे काही त्याला करायचं होतं स्वतःच ठरवायचं होतं. अशा वेळेस त्यानं त्या आरशाला अकाउंटेबिलिटी दिली, स्वतःचं सगळं चरित्र जे आहे, ज्या पद्धतीनं तो त्या मार्गावर चालला आहे त्याला ऑब्झर्व करण्याची. आणि जेव्हा जेव्हा तो आरशामध्ये, अगदी सुरुवातीच्याही काळामध्ये, जेव्हा तो अगोदर त्याचं म्हणणं काय असायचं, आरशामध्ये पाहिल्यानंतर मी असा आहे आणि माझ्या आयुष्यात आता काहीही चांगलं होऊ शकत नाही. पण जसा हा टर्निंग पॉइंट आला तेव्हापासून त्याने आरशात सांगायला सुरुवात केली, मी खूप जाडा आहे, मी खूप आळशी आहे, मी अतिशय खोटारडा वाईट माणूस आहे, पण ह्या सगळ्यात बदल घडवणारा कोण असेल तर तो फक्त मीच आहे. हे सगळं करत असताना त्यानं स्वतः खूप कठोर मेहनत घेतली. कितीतरी प्रसंग असे आले, म्हणजे शरीरात त्याच्या बोटांचे सुद्धा, खालच्या पायाच्या बोटांचे सुद्धा जेव्हा फ्रॅक्चर्स व्हायचे, अक्षरशः त्या बोटांना पुन्हा तो टेक्निक किंवा कशाने तरी गुंडाळायचा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा तो रनिंगवर हजर झालेला असायचा. कारण त्याचं म्हणणं ते होतं की शरीर त्याचं काम करतंय, पण मला त्याच्याकडून काम कसं करून घेता येतं मला माहित आहे, आणि म्हणून तो ते सगळं काही करायचा. आणि अशा रीतीनं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि डेव्हिड गॉगिन्स द टफेस्ट मॅन इन द वर्ल्ड म्हणून तो ओळखला जातो. आता मला असं वाटतं आपण त्याच्याकडून आपल्याकडे जर परत आलो, डेव्हिड गॉगिन्सचं बालपण जसं गेलं, एवढं खडतर बालपण आपल्या वाट्याला आलंय का कोणाच्या? सुदैवानं नाही. खरंच आपण कोणाकडे तरी ब्लेम करून, हा डेव्हिड गॉगिन्सने खूप इझी होतं ब्लेम करणं परिस्थितीला. लहानपणापासून माझे वडील तसे होते, माझी आईने मला इकडे आणलं खरं, नंतर पण ती तिच्या मित्रामध्येच रमलेली होती, माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, गोऱ्यांचा मला खूप त्रास झाला, वगैरे 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 सगळं, म्हणून मी हा असा आहे असं तो म्हणू शकला असता. पण परिस्थितीकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी त्यानं स्वतःची जबाबदारी स्वीकारली आणि मग एक एकदम वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं. आपल्या सुदैवानं आपण यापेक्षा खूप 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 चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये असताना आपण काय करू शकतो याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याने परिस्थितीला दिलेल्या उत्तरापेक्षा आपण वेगळं उत्तर कसं देऊ शकतो हेही आपण पाहिलेलं आहे. मग हे सगळं चालू असताना खरंच आपलं आयुष्य कसं घडवायचं आहे याचा आपण फार व्यवस्थितरित्या विचार केला पाहिजे. त्यासाठीचे गोल्स, छोटे छोटे टास्क, मोठे मोठे गोल्स, ते सगळं आपण राईट डाऊन केलं पाहिजे, जेणेकरून आपण तो आखून जो मार्ग दिलेला आहे, आपण स्वतःचा जो निर्माण केलेला आहे, त्या मार्गावरून बरोबर चालत आहोत का हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि खरं सांगू, हिरोगिरी काय असते, म्हणजे त्यानं जसं केलं होतं की मोठा साऊंड लावून टाकला आणि रफ ड्रायव्हिंग करत होता. ठीक आहे, आपण कदाचित मोठा साऊंड लावणार नाही, पण बरेचदा असे दिसतात, कदाचित मान्यवरांनाही दिसत असणार आहेत की मोटरसायकल म्हणजे गाड्यांचे, टू व्हीलरचे सायलेन्सर काढून टाकायचे किंवा चित्रविचित्र हॉर्न लावायचे आणि फिरत राहायचं. याला हिरोगिरी अजिबात नाहीत म्हणत. काहीतरी चित्रविचित्र कपडे घालायचे, छपरी हेअरस्टाईल्स करायच्या, वेगवेगळे टॅटूज गोंधळून घ्यायचे आणि हिरोगिरी करायची, याला हिरोगिरी अजिबात म्हणत नाहीत. हिरोगिरी काय आहे ते सांगू.
हिरोगिरी के शिवम यांची. पायात चप्पल घालणं ही सुद्धा लक्झरी असताना सूर्याच्या प्रकाशात जेवढा अवेलेबल असेल तेवढ्या सूर्याच्या प्रकाशात आणि रात्रीच्या स्ट्रीट लाईटच्या दिव्यांमध्ये अभ्यास करून हे के शिवम इस्रोचे प्रमुख होऊ शकतात आणि ते रॉकेट मॅन म्हणून करून दाखवणं, ज्यामुळे सगळेजण द मिसाईल मॅन म्हणून ओळखतील, राष्ट्रपती म्हणून ओळख होईल, असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम असणं ही हिरो असण्याची खरी पावती आहे. हिरोगिरी काय असते? परिस्थिती कितीही वाईट असू देत. केम्ब्रिजला नंबर लागला होता, फक्त गरिबी अडवी आली आणि केम्ब्रिजला जाता नाही आलं, वडिलांचा मृत्यू झाला, घराचीही जबाबदारी आली, अक्षर आणि सुपर 30 हे पद हे तयार करणं, जिथे IIT ला नंबर्स लागतील. पहिल्या बॅच मध्ये 18 जण आणि दुसऱ्या बॅच मध्ये तर पूर्ण 30 जणांचा IIT ला नंबर लागणं हे हिरो असणं असतं. खरे हिरो कोण आहेत? हे आनंद कुमार हिरो आहेत. असे किती उदाहरण सांगायचे म्हणजे हे खरे हिरो आहेत. सिनेमामध्ये स्टंट साठीही दुसरा कोणीतरी वापरणारे जे असतात ते खरंच हिरो असतात का याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ऑफकोर्स मुलींनाही मी सांगू इच्छिते, रील्स स्क्रोल करत राहणं ही किती सुंदर दिसते, तिचा किती भारी मेकअप आहे, तिची ओढणी तर इतक्या लाखांची होती, या सगळ्या चर्चांपेक्षा खऱ्या नायिकांचा आदर्श घेणं हे महत्वाचं आहे. कारण ह्या स्क्रीनवरच्या नायिका जेव्हा आपल्याला इतक्या सुंदर दिसतात तेव्हा कदाचित आपल्याला माहित नसतं त्यांनी किती वेळा कोणकोणत्या प्रकारच्या प्लास्टिक सर्जरीज केलेल्या आहेत, कोणकोणत्या पद्धतीचे अतिशय लाखो रुपयांपेक्षाही जास्त किमतीचे कॅमेरेज वापरण्यात आलेले आहे, किती एडिटिंग झालं, किती फिल्टरिंग झालं, कॅमेऱ्याच्या कशा काय लोकेशन्स होते आणि किती फोटो काढल्यानंतर हा एक फोटो आपल्या समोर ठेवण्यात आला, बाकीचे फोटो डिस्कार्ड करण्यात आले, हे सगळं आपल्याला माहित नसतं. म्हणूनच त्या रील्स मध्ये दिसणाऱ्या कोणत्याही स्क्रीनवर दिसणाऱ्या हिरोईन्स पेक्षाही रिअल हिरोईनकडे आपण बघितलं पाहिजे. रिअल हिरोईन म्हणून अगदी मोजकी नावं मी सांगू शकते. सुधा मूर्ती, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. एअरपोर्टवर त्यांचा अपमान करण्यात आला होता. त्या अतिशय साधी राहणी होती त्यांची आणि एअरपोर्टवर बिझनेस क्लासमध्ये ज्यासाठी खूप जास्त किमतीचं तिकडे आहे, त्यांचा क्यू तिकडे आहे. म्हणजे बिझनेस क्लासची फीस तुम्ही काय अफोर्ड करू शकणार आहात, तुमचा इकॉनॉमिक क्लास असेल, जाऊन त्या रांगेत उभं राहा, असं त्या तरुणी म्हणाल्या. सुधा मूर्तीने फक्त स्माईल करून त्या तिथेच उभं राहिल्या. जेव्हा नावं आतमध्ये एक घेऊन आतमध्ये सोडण्यात आलं तेव्हा या दोघींना वाटत होतं आता तोच आहे एअरपोर्ट अथॉरिटी वाला, जेव्हा ह्यांचं तिकीट बघेल तेव्हा बरोबर तो त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये पाठवून देईल. यांनी त्याला तिकीट दाखवलं आणि त्यांनी स्माईल करून त्यांच्याशी काहीतरी ग्रीट करून त्यांना आतमध्ये पाठवलं. तेव्हा या दोघींचा कटाक्ष त्यांच्याकडे असा होता, पैशाच्या जोरावर कसल्या बायका इथे बिझनेस क्लासमध्ये येतात. पण त्या सुधा मूर्ती होत्या आणि इतरांच्या नजरा माझ्याकडे कशा बघत आहे त्याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. मी ज्या पद्धतीनं सिंपल राहत आहे ते त्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे आणि मला ते तसंच राहायचं आहे. बरेचदा काय होतं मुलांच्याही बाबतीत मी अवश्य सांगू इच्छिते की दुसरं कोणीतरी करतंय म्हणून मला असं राहावं लागतं किंवा याला पर्याय नाही म्हणून व्यसनाची सवय कशी लागते. आग्रह करे तेवढ्यांना नाही म्हणणं का अवघड जातं. जर नाही म्हणणं अवघड जात असेल तर तो आपला प्रॉब्लेम आहे, त्याचा नाही. आणि खरंच जर नाही म्हणणं अवघड जात आहे आणि कोणत्याही एखाद्या नाजूक क्षणी आपण त्या व्यसनाला बळी पडू असं वाटत असेल तर बेटर वे त्याच्यापासून दूर जाणं हा महत्वाचा पर्याय ठरतो. म्हणून अशा रीतीनं दुसऱ्याकडे पुन्हा ब्लेम करण्याच्या ऐवजी स्वतःची जबाबदारी ओळखणं हे महत्वाचं आहे. याच अनुषंगाने हिरो खरंच कोण असलं पाहिजे हेही सांगते. आपल्याला माहित आहे की डायरेक्ट दारूची जाहिरात करता येत नाही म्हणून सोड्याची जाहिरात केली जाते, गुटख्याची जाहिरात करता येत नाही म्हणून पान मसाल्याची जाहिरात केली जाते. पण हा आपला द रिअल हिरो म्हणतो की तुम्ही मला कोट्यवधी रुपये दिले तरी सुद्धा मी ही अशा पान मसाल्याच्या किंवा सोड्याच्या कोणत्याही जाहिराती करणार नाही. अशा गोष्टी करेन तर त्या यंग जनरेशनवर वाईट परिणाम झालेला मला चालणार नाही, त्यामुळे हा मी पैसा लाथाडतो पण मी त्या जाहिराती करणार नाही असं म्हणणारा हा सचिन तेंडुलकर खरा आपला हिरो असला पाहिजे.
असल्या पाहिजे. ती कुठल्या तरी अतिशय दुर्गम भागातली एका छोट्याशा खेड्यातली ती एक छोटी मुलगी, जिला सगळेच जण तिच्या शाळेतले शिक्षक सुद्धा म्हणायचे, पूर्ण त्या गावाचं उत्पन्न जर त्या भाताच्या शेतीवरून येणार, आणि तिला कोणीही पाहणार म्हणायचं की तू अशी पळत नाहीस, तू अक्षरशः उडतेस. आणि मग तिला काही जणांनी सांगितलं की तू ह्या रनिंग कॉम्पिटिशन्स मध्ये भाग का घेत नाही. अतिशय गरीब परिस्थितीतली मुलगी, तिला शूज सुद्धा नाहीत घालण्यासाठी, पण तरी सुद्धा तिच्या मनात अवतीभोवतीचे लोक स्वप्न गाजवतात की यस, तुझ्यात पोटेन्शियल आहे, तू करू शकतेस. आणि हीच पहिली म्हणजे भारतातली पहिली ऍथलीट ठरते की तिथे जाऊन गोल्ड मेडल घेऊन येते. ती हिमा दास, अगदी ती छोटीशी मुलगी सुद्धा आपल्यासाठी हिरोईन असली पाहिजे. खरी आपली नायिका ती असली पाहिजे. आणि खरे नायक नायिका पाहायचेच असतील तर मेरी कोम आणि तिचा नवरा यांच्यापेक्षा दुसरं उदाहरण मी कोणतं देऊ. परिस्थिती अशी काही आहे, पण दोघांचंही सहचर्य इतकं चांगलं आहे, कुठेही इगोचा काही प्रश्न नाही. तुला मॅचेस आहे, ते दोन्ही लेकरं आवळे लेकरं मी सांभाळतो. पती पत्नीमधलं सहचर्य काय असतं हे स्वतःच्या वागण्यातून दाखवून देणारा मेरी कोम आणि तिचा नवरा याच्यापेक्षा जास्त चांगले हिरो आणि हिरोईन मी तुम्हाला कोण सांगू. हे सगळं बघत असताना खरंच आदर्श आपल्या समोर आहेत. आपण कोणाचा आदर्श घ्यायचा आहे हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. आणि तुम्हा सगळ्यांना आठवण करून देते, मी अगदी सुरुवातीला जी गोष्ट सांगितली, ते एक मूल जन्माला आलं, शाळेत गेलं, कॉलेजमध्ये गेलं, मग नोकरीला लागलं वगैरे वगैरे, जे तुम्हाला सगळं सांगितलं, तुमच्यापैकी कोणालाही ती गोष्ट अजिबात आवडली नाही आवडली ना. संख्य लोकांच्या बाबतीमध्ये घडते. ती गोष्ट ऐकायलाही आपल्याला आवडत नाही, तर ती जगायला आपल्याला आवडेल का? अजिबातच नाही. म्हणून आपण हिरो हिरोईन म्हणून कुणाला पाहिलं पाहिजे, आदर्श कुणाचा घेतला पाहिजे, डिसिप्लिन किती असलं पाहिजे, हे जेव्हा आपण स्वतःशी ठरवू, स्वतःचे निकष काही ठरवू, कम्फर्ट झोनच्या बाहेर राहू. डेव्हिड गॉगल सुद्धा तेच म्हणतो की मनाला ही सवय लागलीच पाहिजे की तुझ्या मनासारखं होणार नाहीये. मला जसं पाहिजे तसं होणार आहे, तुझ्या मनासारखं होणार नाही. कारण मनाला नॅचरली कम्फर्ट झोन आवडतो, पण तिथे डिसिप्लिनच महत्वाची ठरली पाहिजे. डिसिप्लिनमुळे हे जे कम्फर्ट झोन मधलं मन आहे ते पूर्णतः दाबून टाकणं जेव्हा आपल्याला शक्य होईल, तेव्हा आपण यशस्वी होऊ. यश म्हणजे काय? खूप जणांना वाटतं खूप श्रीमंत असणं म्हणजे यश आहे, किंवा मला हवं ते ताबडतोब हातामध्ये मिळणं म्हणजे यश आहे, खूप मोठं पद असणं म्हणजे यश आहे. पण यश कदाचित यापेक्षाही फार वेगळं आहे. कारण आता आपण जे बोललो की भरपूर पैसा असणं, संसाधनं असणं वगैरे वगैरे, सगळं ही सगळी भौतिक साधन संपत्ती आहे. आणि कितीतरी जण आपल्याला दिसतात की जे तेव्हा त्या क्षणी पश्चाताप होणार आहे का आपण सुखाचं मधानानं जाणार आहोत हे त्यावर ठरतं. खरं यश काय असतं तुम्हाला तेही सांगेन आणि मग आपल्या सगळ्यांची रजा घेईन. फेमी ओटोडे, नायजेरियन अब्जाधीश, यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कधी झाला. आणि त्यांनी असं सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये 4 आनंदाच्या स्टेजेस आल्या. पहिल्यांदा मला असं वाटत होतं की सगळ्यात जास्त आनंद म्हणजे काय, तर खूप जास्त संपत्ती आपल्याकडे असणं. म्हणून मी भरपूर संपत्ती मिळवत गेलो, पण तरी सुद्धा माझं मन लागे ना, काहीतरी मिस होत आहे, असं छान असं वाटत नाहीये. म्हणून काय करायचं, म्हणून पुन्हा मी एकदा आनंदाच्या शोधात इकडे तिकडे चर्चा करायचो, मित्रांशी बोलायचो. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अरे देश विदेशच्या मौल्यवान वस्तू स्वतःकडे असणं म्हणजे खरा आनंद. मी तेही करून बघितलं. देश विदेशातल्या अतिशय मौल्यवान असणाऱ्या, भरपूर किंमत ज्याला मोजावी लागेल त्या सगळ्या वस्तू मी माझ्या घरामध्ये आणून बघितल्या, पण तरीही वाटत होतं काहीतरी मिसिंग आहे. मग मला कोणीतरी सांगितलं की व्यवसायाचा तू विस्तार कर. जेव्हा खूप आफ्रिका आणि आशिया खंडातला सर्वात श्रीमंत जहाज मालक म्हणून मी ओळखला जातो. माझा सगळा व्यवसायाचा विस्तार एवढा मोठा आहे की नायजेरिया आणि आफ्रिकेमधला होणारा डिझेलचा पुरवठा 95% डिझेल मी स्वतः पुरवतो. इतकं सगळं माझ्याकडे आहे.
पण तरी सुद्धा मला जाणवत होतं की काहीतरी मिसिंग आहे. एवढा व्यवसायाचा विस्तार करून बघितला, साधन संपत्ती जमवून बघितली, मौल्यवान वस्तू आणून बघितल्या, पण तरी सुद्धा जसा आनंद व्हायला पाहिजे तसा आनंद काही होत नाहीये. आणि एक दिवस तो आला जेव्हा माझ्या मित्राने मला सांगितलं की अशी अशी एक शाळा आहे, तिथे 200 व्हीलचेअर काहीच नव्हत्या. मी म्हटलं ठीक आहे, 200 व्हीलचेअर तू या दिवशी घेऊन जा. पण त्यानं सांगितलं 200 व्हीलचेअर फक्त मला देऊ नकोस, त्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुला येणं गरजेचं आहे. मी खरंच अशा कार्यक्रमाला कधी जात नाही, पण मित्राचा खूप आग्रह होता म्हणून या 200 व्हीलचेअर्स त्या मुलांना डोनेट करण्यासाठी म्हणून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये मी गेलो. जेव्हा त्या व्हीलचेअर्स डिस्ट्रीब्युट झाल्या तेव्हा ते इवले पोरं त्या व्हीलचेअर्सवर बसून आपापसामध्ये सुद्धा जी दंगामस्ती करत होते, जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, तो सगळा आनंद पाहून मला जाणवायला लागतं की यस, या सगळ्या गोष्टीत मला खरंच खूप छान आनंद वाटतोय. आणि जेव्हा मी निघालो तेव्हा व्हीलचेअरवरच्या एका मुलानं माझा पाय धरला, कारण हा चालत होता आणि व्हीलचेअरवर तो मुलगा बसलेला होता. नॅचरली पाहूया, म्हणजे जेव्हा माझाही मृत्यू होईल आणि स्वर्गामध्ये जेव्हा मी तुम्हाला बघेन तेव्हा आता जसं मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो आहे तसंच मी स्वर्गातही तुम्हाला धन्यवाद म्हणेन. जेव्हा त्या मुलाचे हे शब्द कानावर पडले तेव्हा मग ह्या फेमी ओटोडे यांना रिअलाइज झालं की यस, मला हे हवंय, हे हवंय, हे हवंय, यापेक्षाही सगळ्यात जास्त आनंद आहे तो देण्यातला आनंद आहे.